मतांच्या राजकारणासाठी महाविकास आघाडीने आता लांगुल चालनाची सीमा गाठली आहे। उलेमा बोर्ड व मुस्लिमांनी मवियाला संविधानात काही बदल सुचवले असून मवियानं या मागण्यांना तत्वतः मान्यतेचं लेखी आश्वासन देखील दिलं आहे। मवियाला मतदान करण्याच्या अटीवर केलेल्या या मागण्यांपैकी काही मागण्या अत्यंत गंभीर असून हिंदूंना विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत। या मागण्या पुढील प्रमाणे: दलित मुलीशी लग्न करणाऱ्या मुस्लिम युवकाला 25 लाखाची पॉलिसी सरकारनं द्यावी, लव्ह जिहाद विरोधातील प्रचाराला बंदी घालावी आणि तसा प्रचार केल्यास आरोपीला 5 वर्षाची शिक्षा द्यावी, मुस्लिम महिलांच्या प्रसूतीचा 100% खर्च राज्य सरकारने उचलावा, मुस्लिम युवकाने दलित किंवा आदिवासी मुलीशी लग्न केल्यास 5 लाख रुपयांची प्रोत्साहन योजना तात्काळ लागू करावी, ओबीसी कोट्यातून मुस्लिमांना 15% आरक्षण द्यावे, मोहम्मद पैगंबराचा अपमान करणाऱ्याला फाशीची शिक्षा देणारा कायदा अस्तित्वात आणावा, वक्फ बोर्डाच्या कोणत्याही निर्णयाला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याला प्रतिबंध करणारा कायदा आणावा, 3 तलाक कायदा राज्यात पुनर्स्थापित करावा, गोवंश हत्या बंदी कायदा तात्काळ रद्द करावा, मुस्लिम समाज निषिद्ध मानत असलेल्या प्राण्यांच्या मांस विक्रीवर कठोर निर्बंध आणावेत, प्रत्येक जिल्ह्यात उर्दू भाषा भवन आणि हज हाऊस यासाठी प्रत्येकी 50-50 कोटींची तरतूद करून शासकीय भूखंड मोफत उपलब्ध करून द्यावा। या आणि अशा अनेक मागण्या मुस्लिमांनी मवियाकडे केल्या आहेत। आता जरा विचार करा, मविया पुन्हा सत्तेत आली आणि या मागण्या लागू झाल्या तर महाराष्ट्राचा बांगलादेश किंवा पाकिस्तान होण्यास वेळ लागणार नाही। म्हणून हिंदूंनो सावध व्हा आणि हिंदूंचं हित पाहणाऱ्या भाजप महायुतीलाच मतदान करा।